कर. अरे प्रयत्न करून इथंच आणखी मला रान फिरण्यापेक्षा नाही डोंगरामध्ये इथं तिथं तुझ्याने फिरणं होते का. देव लोकांचा राजा इंद्र आज पायाला त्याच्यासारखं जोग येऊन फिरावं लागते. काय व्हावं लागते. राजाहून फिरता येत नाही का महाराज. पावशेर गोपीचंदन लावून कधीच न लावलेला माणूस गण लावतो. मी वाटत हसलो पोरो ठ्याके लावाले आज पण गावाकडे गेल्याबरोबर मोडतार तुम्ही म्हणलं गंध. आपल्याला माहित आहे ना वारीला सोंग करायला काय नेट लागले. आंघोळ केले की लाव ठ्याका म्हणायचं त्यानं. ठ्याका ठ्याके मोडून गेले गावाकडे आले की ते सोंग आहे. म्हणून सोंगानं छंदानं विनोदानं देवाची प्राप्ती नाही का महाराज. सोंगानं छंदानं विनोदानं देवाची प्राप्ती कधीच नाही. आणि कधी देवाचं सोंग पण करायचं नाही. करायचंच नाही. म्हणून ते मला बाबा असे सोंग करून हिंडण्यापेक्षा आपल्या घरला चाललेलं बरं की इथं. बृहस्पतीने युक्ती सांगितली बरं पुढे. तरी तो यज्ञ मानशीला कैसा यज्ञ करावा सोमभासा त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गाशी. 2-3 यज्ञाचे प्रकार आहेत महाराज. राजस्व यज्ञ वेगळा सोम यज्ञ करायचा म्हणजे आपण काय करायचा सोमयज्ञ. आणि यज्ञाच्या निमित्तानं आमंत्रण द्यायचं त्यांना आणि आपल्या घरी आणायचं. बोला पुढे. मग तो येते आल्या पाठी दावणी भक्तीच्या पारा कोटी मोह उपजोनी अनाथा पोटी कार्य साधोनी घेईजे. तो सोनी प्रसाद घेईजे अतिथीचे. हा महाराज हुशारी सांगणारे लय आता की माळ घालावं लागेल महाराजा मागे फिरावं लागेल जीप मध्ये बसावं लागेल तेव्हा लोक मानतात. लोक मानण्यासाठी कशासाठी मूर्खा मानण्यासाठी नको. नको दुनियाचा मान प्रभुरे तव पायाची आणि या विचाराचा परमार्थ असला पाहिजे. मग त्या ठिकाणी सांगितलं असं आणायचं अशी सेवा करायची अशी सेवा करायची. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना. गावात कधी चातुर्मासात पारा देणार ते पटके घेऊन सगळ्यात पुढे येतो महाराजांपाशी. मला लय हसू येते या लोकांचे. आम्ही म्हणल्या चातुर्मासाला आम्ही अष्टपारा देता 12 ते 3 पारा शेवटपर्यंत आपला राहील. जे जमना ते पारा आपल्याकडे येऊ द्या. पण त्यांचं कसं आहे भोळे बाळे दावणीला बांधायचे ना आपण मोकळं राहायचं आणि मटाट्या बांधून मग महाराजापाशी पुढी. महाराजांनी चातुर्मास सुरू केला. हे नाटकी लोकांचं लई कटाळा आलाय आपल्याला. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे ते म्हणजे बाबा आणायचं त्याला सेवा करायची खुश करायचं. खुश केल्यानंतर बोला पुढे. आईशी बोलतात पदवीचा परम तोसला मरराज उपरी म्हणे महाराज कोण पाठवू पाचाराया. काय गंमत आहे महाराज. एवढं म्हणलं की बरं वाटलं का महाराज. आपलं काम साधण्यासाठी काही म्हणतील माणूस काही म्हणतील आणि एक बार फिस केल्यावर तुम्हाला कोणी जवळ येणार. त्या ठिकाणी बोलायला सुरू केलं. महाराजाला उपाय काय करू सांगा. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्याला आणणं सोपं नाही. त्याच्यासाठी काय विलाज केला पाहिजे महाराज सांगा लवकर बोला. यावरी बोले करतात हे महाराज अमरनाथ मचिंद्र पिता अष्टवसुत उपरिचर नामे मिरवित. काय नवल आहे महाराज. अष्टवसू मध्ये असणारा उपरिचार वसू त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. सगळ्या नवनाथापैकी मच्छिंद्र पहिल्या नंबरचा. नंतर जालिंदर गोरक्ष सगळे बाकी असतील. पहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ आदिनाथ गुरु सकसिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. बोला पुढे. उपरिचर जाता महिता वाटी मचिंद्राची घेईल भेटी सांगून त्या ते कार्यासेवाटी मग मचिंद्रा बोधिल. उपरिचार वसूला त्या ठिकाणी पाठवायचं. पाठविल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला इथं आल्यानंतर तो आपल्याला बोध करील. बोला पुढे. तरी त्या ते पाचारून कार्य ज्ञानाता वटोने काम विमायाने अरुड करून पाठवावा महाराजा. सांगितलं महाराज म्हणजे बृहस्पतीने सांगितलं इमान पाठवायचं. इमान त्या ठिकाणी नेऊन सोडायचं आणि प्रार्थना करायची. बोला पुढे. या परी मचिंद्रनाथाला अमरपुरीत गौरवण्यात त्या ते तुष्ट चिती मिरवावा. म्हणून आल्यानंतर संताया बजावे अगरवता करावे दास्य सकाळ. महाराज फुगिरीनं परमार्थ कधीच होईना मोठेपणानं कधीच होईना आणि खूप परमार्थ करायचा आणि काहीच करणं असं वाटायचं. बृहस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता अंगी जोडे पण महिमे बेने दडे. बृहस्पती इतकं ज्ञान असलं पाहिजे आणि काहीच येणं असं वाटलं पाहिजे. ते म्हणजे सेवा भरपूर करायची पण काही केलं असं वाटू देऊ नको. बोला पुढे. तरी शक्ती तवा सरिता लोट मचिंद्र उदरी पोट संगमिता पात्रा लोट प्रेम तोय भरले असे. काय नवल आहे मला. त्रिवेणी संगमाला जेव्हा एवढं भरतय तेवढा आनंद झाला. कोणाला
33 कोटी देवाच्या राजा इंद्रांना. बोला पुढे. तरी सुमुखाच्या पडता जळकारे सुक्ती का मुक्ता फळ तू ते ओपिल तपबळ नवनाथा नोनिया. नवनाथाला म्हणलेली गोष्ट. अमरपुरीला काय कमी आहे? अहो काय कमी आहे? मरका त्या ठिकाणी गाव महाराज. आज पूर्वीच्या काळामध्ये कोठे पाहुण्याच्या इथे जातं एकच शर्ट होतं, 4 भाव होते की नाही. आता चिंक मावून आले ते काय का कार्टियाला 50 ड्रेस आहे. बुट तर 2 पोते भरले असतील, ते 4 रोज वाटते तसंच वापरते. पहिले खेटरच मिळत गेले नाही, ते काळ होता. हे राजा इंद्रा इथं काय कमी आहे? ते म्हणला जेवढी म्हणली तेवढा सेवा कर राजा. बोला पुढे. मग तो मुक्ता विंद विधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी बोला. मग ते रत्न कर्ण विधी स्वीकारी का महाराज. काय नावाला महाराज सगळं काही असणार प्रथम मोलाचे रत्न ठेवायचे. म्हणले महाराज याचा स्वीकार करा. बोला पुढे. आयुष्य कुण्या गुरु वचन परम तोसला सत्र नयन मग रती मातली पाठवण उपरिचरा पाचार्य. काय नावाला महाराज मातली नावाचा सारखे असणारे उपरिचर वसूला बोलून घेतलं. गुरुचे शब्द ऐकले आतापर्यंत असं कर तसं कर म्हणून. लगेच मातलीला बोलवलं. बोलवल्यानंतर उपरिचर येता आवाज येतात म्हणे महाराजा का मना मनात उदेली करू सोम खाते पूर्ण कर्याता तो. सांगितलं महाराज सोमयज्ञ आपल्याला करायचं. उपरिचर वसूला सांगितलं आपल्याला कार्य करायचं आहे. महाराज यजमान बी तसाच पाहिजे. यजमान बी तसाच पाहिजे. आता तुमच्याकडे आहे की नाही की आमच्या कलंबरला भागवत लावलं. संहिता चलते की संहिता वाचन होते काय? नाही. मग गाव मातीत घालतोस काय म्हणत तू भागवत करा? गाव मातीत घालतोस ते म्हणा पाटीत तसं काही म्हणू नका. यजमान बी तसेच आणि मी बी तसाच. म्हणजे तुम्ही बी चूप हम बी चूप. म्हणजे असे लोक होऊन गेलेत महाराज. ते लय अवघड आहे. कुठला बी विधी झाला तर ठीक आहे, विधी नसेल तर काही कामाचं नाही. विधी न परमार्थ, निषेध परमार्थ नको. विधी ते गाडी निषेधाते पाळी. निषेध कर्म करायचं नाही, कधी विधीने कर्म करायचा. हे मला असं कर. लगेच मातलीला बोलवलं, लगेच उपरिचर वसूला बोलवलं, लगेच विमान त्या ठिकाणी आणलं. बोला पुढे. तरी विमानी आणि करुण्या रोहन जाऊन पायी मच्छिंद्र नंद उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मिळी. काय नवलाय महाराज. लगेच त्या लेकराला सांगितलं विमानामध्ये बसायचं आणि तिथपर्यंत जायचं, नवनाथाच्या संगतीमध्ये फिरायचं. बोला पुढे. मग त्या या भावा तिथे मिळून आणि अमपुरीत अमरपुरीत सोममकाचे सकाग्रते तया हाते संपादो. सांगितलं महाराज त्याला जर इथं नवनाथाला आणलास तर सोमयज्ञ नावाचं तुझ्या हाताने संपादन होईल. बोला पुढे. अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमाने आणि बसतात बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षणीय पातला. काय नवलाय महाराज. बद्रिकाश्रमाला त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ होते. तिथं आल्यानंतर गोरक्ष धर्मनाथ औरंगिकाने गोपीचंद्रनाथ सुत जालिंदर आडबगीनाथ तीर्थस्नानी ऐक्य मेळा झाला. काय नवलाय महाराज त्या ठिकाणी नवनाथही होते, राजा गोपीचंद होता. का महाराज सगळी भक्त मंडळी त्या ठिकाणी होती. स्नानाला आलेले त्या ठिकाणी सगळ्यांना पाहिल्यानंतर आईशा समुदात मच्छिंद्रनाथ चटपणी देखील आणतात मग उठवण्या मूळ चरणात समर्पित महाराज. महाराज तेवढ्यामध्ये पाहिल्याबरोबर दोन्ही हस्तक तिसरं मस्तक खालवल्यानंतर मग नाथ वसू भेटून बसला सगळ्यामध्ये भेटतो म्लानवाणी कार्यरत्न अमराचे सांगत. काय नवलाय महाराज. उपरीच्या वसू असणारा तेवढापैकी मच्छिंद्रनाथापाशी बसल्याबरोबर अमरपुरीच्या बसल्यावर घरानं गावाच लागते. का गावं लागते? याला बोलू की त्याला बोलू म्हणावं लागेल ना 4 माणसांमध्ये. ते म्हणजे असं केल्यानं बरं राहील का तसं केल्यानं बरं राहील, आमच्या इंद्राची अपेक्षा अशी आहे. घरानं गावलं. बोला म्हणे महाराज हो शकरा पोटी अर्थ उद्याला मग कोटी तरी आपण नवई जेटी साय व्हावे कार्यार्था. सज्जन अर्थ म्हणजे इच्छा आणि अर्थ म्हणजे पैसा. शब्दशः अर्थ आहे. मारुत्र्याला सुद्धा म्हणे कोणी अर्थ गेला अशी आणि पर्वत कशा लागेल येतो. अर्थ म्हणजे इच्छा, अर्थ म्हणजे पैसा नाही. प्रसंगानुसार शब्दप्रयोग आहे. ते सांगितलं बाबा अर्थ म्हणजेच राजा इंद्राची इच्छा आहे की सोमयज्ञ तुमच्या हाताने संपादन व्हावं ही अपेक्षा आहे. उपरिचर वसून सांगितलं मच्छिंद्रनाथाला. बोला पुढे. बहुता बरे करून भाषण सर्वाचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्राते बोधन अवश्यपणे वधविले. काय न बोलाय महाराज. जेने बोले बोल विठ्ठल डोली. का महाराज असं बोलायचं साधूचं बोलणं जबरदस्त असे. धोंड्याला पाना फुटायची ताकद महाराज बोलण्यामध्येच. आणि काही माणसं किती परमार्थ करून पालीच्या विषयापेक्षा कठीण बोलायचं. देवदेव करायचं आणि भलताच विषयारी बोलायचं. काय त्या बोलण्यामध्ये मतलब आहे. लय अवघड आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी बोलण्यावर सगळं काय आहे. का महाराज. ते तोंड चांगलं बोलायला दिलेलं आहे देवा, काही बोलायला दिलेलं नाही.
म्हणून त्या ठिकाणी गोड बोललं. सगळ्या मच्छीनाथांना आनंद वाटला. आनंद वाटल्यानंतर बरं वाटलं. बोला पुढे. मग जालिंदर काणी पाच चौरंगी मच्छिंद्र गोरक्षार भंगी वा. गोपीचंद रायादी अन्य जोगी अरुण झाले मानी. तेवढे लोक होते महाराज नाथाचे सगळे त्या ठिकाणी सगळे इमानामध्ये बसल्या गेले. बसल्यानंतर गौड बंगाली हेला पडला प्रविष्ट झाले ते इमान राव गोपीचंद माते साई भेटून समागमे घेतली. अरे गोड बंगाल देशामध्ये आल्यानंतर तिथे पण आई होती, मैना होती. का म्हणा फक्त एकच ऐकून गुरुच्या बोलान गोपीचंद गोसाई झाला. दुसरं कोणीच नाही. गोसाईवर सोपा आहे म्हणून फक्त राजा गोपीचंद आणि मैनावतीनंच उपदेश केला. फक्त आई इकडी मदानशीनं उपदेश केला लेकराला. इकडी आपल्या संप्रदायाकडे इकडी असणारा फक्त मैनावतीने लेकराला उपदेश केला. म्हणून मैना आईला पण संघ घेतलं. घेतल्यानंतर उपरी माणी आणि होन पाते झाले बडवाळ ग्राम ते थोन तेथे वटसिद नागनाथ पाहोन आरुड केला विमानी. बडवानी नगरीला आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज तिथं बी अडभंगीनाथ वटसिद्धनाथ त्यांना पण घेतलं. घेतल्यानंतर ते तुनी भरतरीचे करुणे कामी मान चालवी तीची योमे बोला. तो गौतमी त्रिनाथ उत्तम जती भरतरी अवतरला. काय नाव आहे महाराज? भरतरी गौतम तीरावर अवतरलेला. त्या बी भरतरी नाथाला पण घेतलं. घेतल्यानंतर या परे तीर्थकरिता महिपाटी महासिद्ध जो नाथ चरपटी बोला. अवंतीची होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराज. ताम्रा नदीच्या काठ्यावर चरपटीनाथ त्यांना पण संगातीमध्ये घेतलं. बोला. तेथून पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाते झाले विमान याने तेथे रेवंशीच बोध होणार केला विमानी. विनग्राम नावाच्या ठिकाणी रेवण सिद्ध नागनाथ होते. त्यांना बी मनात घेतलं. बोला पुढे. आसवनवनाथ परिवार सहित ते विमान यानी झाले स्थित वा. 84 सीता समवेत अमरपुरी पातले. विमानामध्ये 84 सिद्ध होते महाराज. तेवढे बी सिद्ध मुनी असणार त्या ठिकाणी बसले गेले. लगेच अमरपुरीला म्हणजे इंद्रभुवनाला आले. आल्यानंतर विमान येता ग्रामद्वारी समोर आला व्रतारी परम गौरवने वागून तरी चरणावरी लोटला. त्याने वक्त्रासुराचा वध करतो. तो इंद्र असणारा